पिकनिकला चाललो आहे मुंबई टू पनवेल. पिकनिकची सुरुवात श्रीफळ फोडून करतो आहे. आम्ही ज्या पण ठिकाणी चाललो आहे प्रवास आमचा सुखाचा हो यासाठी देवाला गारणा घालतो की आम्ही सगळे चाललो आहे. हे होय महाराजा बोला. आम्ही सगळे ज्या ठिकाणी चाललो तिथे सुखरूप होऊ दे. होय महाराज. आणि व्यवस्थितरित्या सगळे घरी येऊ दे. आम्ही या पिकनिकची सुरुवात करत आहे. नारळ फोडून ते मान्य करून घे. सुरुवात आपली अशोक भाऊकडून झाली आहे. आपला फंटर आहे अभिषेक. सेकंड फंटर आहे आपला प्रमोद. थर्ड फंटर आपला उमेश. आणि हाय राज. बायकोने त्याला आज पाठवलं आहे शेवटी नाही नाही बोलून. हा आपला विजय आणि अनिकेत. ठीक आहे. जस्ट निघतो आता आणि तुम्हाला नंतर व्हिडिओ रायडिंगला सुरुवात केली आपण. आता आपण जातो पनवेल साईडला. पुढे एक बंदाजून बघायचं आहे, भेटायचं आहे अंधेरी साईडला. त्याला आपण पिकअप करून इथून निघू. पंटर लोग बैठते भाई सर्व. चलो भाई चलो चलो. बोलू नको बस आम्ही ब्लॉक चालू. आता पोहोचलो सांताक्रूज.
छान वाटतं. बाईक रायडिंगला खूप मजा येते या साईडला आणि आम्ही पण फर्स्ट टाइम व्लॉग बनवतो या साईडला. तर खूपच छान वाटतं आणि बाईक रायडिंगला तर खूपच मजा येते या साईडला. रायडिंग करत जा, खूप छान वाटतं. पण ग्रुप फ्रेंड्स असेल तर अजून मजा येते. सोलो राईडला थोडं बोरिंग वाटतं, पण ग्रुपने खूप छान मजा येते. पण आलो नाश्ता करायला. खूप फेमस वडापाववाला आहे हा. आणि सर्व ब्रँड पण दाखव. ब्रेकफास्ट करून जस्ट निघालो. आता मी जातो 8 किलोमीटर आहे, 8-9 किलोमीटर आहे. पटपट जाणार, खूपच लेट झालं आहे. 9:30 वाजून गेले. पुढे 2-3 लेट झाला की पुढे पण लेट होणार आहे. पब्लिक आपली इथेच आहे, असं लांब पण नाही. बस थोडेच आता किलोमीटर, 10 ते 15 मिनिटांमध्ये पोहोचू. असं वाटतं नाश्ता करून आल्यानंतर एकदम जरा वाटलं थोडं काय काय आहे. आपण जिवंत आहे. आपण आता आपण कॅपॅसिटी आपली पूर्ण खतम होती. हे 7-12 हॉटेल आहे, त्यामुळे इथं जायचं प्लॅनिंग तर आहे. लवकरच सर्व कामं करायचे. युट्यूबला बघितला होता मी पण व्हिडिओ 7-12 हॉटेलचा, खूप फेमस आहे. आपण इथं जाऊन बघूया, नक्की जाऊन बघूया, पुण्यामध्ये जाऊन. स्पीड ब्रेकर असे टाकले आहे. जय मल्हार नॉनव्हेज धाबा. सीएनजी इथे पण आहे. आपली गाडी काय सीएनजी नाही. ये देख ना या समोरचा व्ह्यू दिसला भाऊ ना. समोर व्ह्यू एकदम कडक वाटतोय भाई. बस आम्ही तिथे आता पोहोचू. फुल इज्जत ब्रो. जरा गाडीमध्ये आपण पोटामध्ये टाकत, गाडीमध्ये पण थोडं टाकूया पेट्रोल. हा आमचा अनिकेत आहे. जरा विचारायला नंतर टाकी फुल. काही शॉट. अरे फुल इज्जत, फुल इज्जत. खूप दिवसात माझ्या की फक्त जॉब 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 जॉब, फक्त पैसा. पैसा पण लाईफ मध्ये इम्पॉर्टंट आहे, पण थोडी मजा पण तेवढी. गाड्यावर नाही 3 किलोमीटर ट्रॅकिंग आहे भावा. तुला ट्रॅकिंग नको, फक्त बाईक बाईक काय.
आता पुढे लेफ्ट येईल, तिथे आम्ही लेफ्ट घेऊन खाली जाऊ आणि तिथे गाड्या पार्क करू. आणि पार्किंगसाठी पण खूप छान एरिया तिथे दिला आहे. पार्किंगचे पे तुम्हाला मी पुढे दाखवेन किती आहे ते, पण खूपच छान आहे या साईडला. गाडीचं काही प्रॉब्लेम नाही होऊ शकत. गाडीचा व्यवस्थित गाडी असतात, त्यांचे बॉय पण असतात तिथे अवेलेबल. तर चोरी किंवा अजून काही चान्सेस खूप कमी आहेत त्या साईडला. बस आता पोचलो. आता जस्ट 5 मिनिटं आपल्याला उतरून थोडा आराम करून निघूया पटकन गाडी. आता आम्ही ट्रॅकिंगला स्टार्ट करत आहोत. स्माइल ब्रो. 3 किलोमीटर आहे आपल्याला जायचं आहे. 3 किलोमीटर नंतर आपण एंडला पोहोचू. संदीप बाय, संदीप ब्रो. याचं चालू झालं. कर्नाला पक्षी अभयारण्य दक्षिणेस्तर. खूप चालायचं आहे भावांनो. इतकेच हालत खराब झाली आहे. खूप दिवसांनी आम्ही आलोय. आता पुढे फर्स्ट टाइम इकडे आपण फर्स्ट टाइमच आलोय. दात घासणे, हात धुणे, दाढी करणे,